रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले साजणी सुख झाले साजणी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा
सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती, तरी झाली हे निश्चिंती, तरी झाली हे निश्चिंती. सापडला हाती तरी झाली निश्चिंती, तरी झाली निश्चिंती, तरी झाली निश्चिंती. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान, इंद्रियांचे समाधान, इंद्रियांचे समाधान. नाही भावित मना इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान. सांडीला हेवा अवघा संचिताचा ठेवा, अवघा संचिताचा ठेवा, अवघा संचिताचा ठेवा. सांडेला देवा अवघा संचिताचा देवा, अवघा संचिताचा देवा, अवघा संचिताचा तुका म्हणे काम निरसोनिया घेता नाम, निरसोनिया घेता नाम, निरसोनिया घेता नाम. तुका म्हणे काम निरसोनिया घेता काम, निरसोनिया घेता काम, निरसोनिया घेता काम. नाही दावा घेत मना, नाही दावा घेता मना, नाही दावा घेत मना, इंद्रियांचे समाधान, इंद्रियांचे समाधान, इंद्रियांचे समाधान. नाही दावा घेता मना, इंद्रियांचे समाधान, इंद्रियांचे समाधान, इंद्रियांचे समाधान. विठोबा रखुमाई, हरि जय जय गोपाल कुमारी, हरि जय जय गोपाल कुमारी, विठोबा हरि जय जय गोपाल कुमारी, जय जय गोपाल कुमारी. अरे सापडला ती, सापडला ती, सापडला ती, सापडला, सापडला हाती, 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 सापडला
सापडला हाती तरी झाले हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. सांडियला हेवा
सांडियेला हेवा अवघा संचिताचा ठेवा नाही धावा घेत मना इंद्रियांचे समाधान तुका म्हणे काम निरसोनिया घेताना नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान समुचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानं तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैदौलासं विठ्ठलं चिंतयामि ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणं नामदेवं च दयामूर्ति नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं नमामि गंगागिरिजी योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरात् गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी मॉनिटर लाव बरन रघुबर विमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरे कलेस विकार प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती विनंती कर जोडितो कसे करणी आपण असावे जवळी माझी रंगाची आपण असावे वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मंगल भवना अमंगल हारी द्रवहुष दशरथ अजीर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सुरस अरु अति मन भावन पुनि पुनि कीर्तनियो सुनिए सुनाई दिल की प्यास बुझत न बुझा देवराज सेव्यमान पावनाद्रि पंकजम व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदे
दिगंबरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे भानुकोटि भास्करं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थ दायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे काल भैरवं भजे रामकृष्ण मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग बाबांच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो. माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. अधिष्ठान दैवत भगवान श्री कालभैरवनाथाच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र खेड भैरवनाथाचे या खेडीच्या पुण्यभूमीमध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव या कीर्तन महोत्सवाचा आजचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे प्राप्त आहे. साधू संतांच्या भगवंताच्या अनंत कृपेने याचा थोडा बेस कमी करता का मॉनिटरला थोडा अजून आवाज दे. हॅलो स्पष्ट असंच राहू दे. साधू संतांच्या भगवंताच्या अनंत कृपा आशीर्वादाने सुरू असलेला हा भव्य दिव्य सुंदर अत्यंत सुंदर सोहळा भैरवनाथ असेल, निवृत्तीनाथ दादा असतील, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या आदी करून महापुरुषांच्या साधू संतांच्या कृपेने आपल्या परिसराचं दैवत परमपूज्य परशुराम बाबा कोनांबे यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने आणि आपल्या परिसराचं दैवत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक तपोनिधी गुरुवर्य श्री माधवजी बाबा घुले बाबांच्या माध्यमातून बाबांच्या आशीर्वादाने बाबांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेला हा सुंदर सोहळा या सोहळ्यातील चौथ्या दिवसाची सेवा ही आज्ञा असणारी गुरुवर्य बाबांची आहे. आपल्या समस्त ग्रामस्थांचे यातले प्रयत्न आपल्या सर्वांचा असणारा हा आमंत्रण आणि या चौथ्या दिवसाच्या सेवेसाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. मी नेहमी सांगतो आमंत्रण तसं गावाचंच आहे पण गाव आणि कीर्तनकार दोघांचा परिचय करून देणारा कोणीतरी लागतो ज्याच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनात प्राप्त आहे. ते आपल्याच गावचे असणारे हरिभक्तपरायण भगवानजी महाराज वाजे यांच्या माध्यमातून आणि सर्व सप्ताह समितीच्या माध्यमातून आळंदीच्या समाधी सोहळ्याच्या वेळी वारीच्या वेळी आपण सर्व मंडळी कीर्तनकारांच्या तारखा त्या ठिकाणी घेत होते आणि त्या तारखा घेत असताना आपली लगबग मी त्या ठिकाणी पाहिली. आपणही आमच्या संस्थांच्या तिथे आपण भेटलो आणि सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज संस्थानला आपण भेटलो. ती तारीख तिथे घेतली आणि तुम्ही अनेकही कीर्तनकार मंडळींच्या तारखा आळंदीच्या क्षेत्रामध्ये घेतल्या आणि त्या ठिकाणून येण्याचा हा योग आहे. सर्व सप्ताह समितीला विशेष धन्यवाद देतो. या कार्यक्रमामध्ये धावपळ करणारे, नियोजन करणारे, आयोजन करणारे सर्वच मान्यवर मंडळी आपल्या सर्वांना विशेष धन्यवाद देतो कारण सगळ्यांच्याच सहकार्याने हा सोहळा या ठिकाणी सुंदर होत असतो. अत्यंत सुंदर मंडप, सुंदर लाइटिंग, सुंदर साऊंड सिस्टीम आणि सुंदर कलाकार आपण मंडळींनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. खरं तर या टाळकऱ्यांची रेलचेल झालेली आहे. इतके सुंदर टाळकरी इकडे सर्व आमचे बालगोपाळ विद्यार्थी मंडळी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हे सगळे विद्यार्थी संस्थेतले आहेत का गावातले आहेत? अजून एकदा टाळी वाजवा मग जोरात. कारण आता बघा हे विद्यार्थी म्हणजे काय फक्त पोरं नाहीत. मी नेहमी सांगतो हे पोरं नाहीत, हे विद्यार्थी म्हणजे हे आपल्या वारकरी संप्रदायाचं भविष्य आहे. भविष्य आहे. आज ते टाळ घेऊन उभा राहिले, उद्या एखादा यातला कीर्तनकार असेल, उद्या एखादा यातला पखवाज वाजवणारा असेल, उद्या एखादा यातला गायक असेल, सांगता येत नाही. एखादा आपल्याला गुरुवर्य माधव बाबांसारखा तपोनिधी सुद्धा महापुरुष मिळू शकतो. हे त्यांच्यावरती जे संस्कार आहेत आणि म्हणून या सर्व लेकरांच्या चरणावरती कोटी वंदन करतो. इकडे सर्व मान्यवर ज्येष्ठ टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सगळ्यांचा नावाचा परिचय नाही आणि म्हणून कुणाचा नाम उल्लेख माझ्याकडून राहील होईल तर माय बापाचं अंतःकरण करा, मला माफ करा. विनेकरी महाराज ज्यांच्याकडे आज अत्यंत सुंदर असं मिष्टान्न भोजन आम्हाला केलं गेलं, अत्यंत सुंदर असं भोजन केलं गेलं, त्यांचा आग्रह काय थांबत नव्हता. राव महाराज बरोबर की नाही? अरुण बाबा
आग्रह काय त्यांचा थांबायला तयार नाही, पण त्यांना मी म्हटलं मला कीर्तन करायचं. कीर्तन कर, नसतं कीर्तन करायचं तर मग झोपूस्तवर जेवलो असतो, हे की नाही. परंतु कीर्तन करायचंय. फार प्रेमाने त्यांनी त्यांच्या परिवाराने जेवू घातलं. आणि वारकरी परिवार आहे, आदरणीय बाळासाहेबजी वाजे, त्यांनाही विशेष धन्यवाद. त्यांच्याकडे आम्हाला मिष्टान्न भोजन मिळालं. अन्नदाता सुखी भव, तुम्हालाही विशेष धन्यवाद. इकडे सर्व मान्यवर मंडळी गाण्याच्या साथीसाठी उपस्थित, आपल्या परिसराचं रत्न, आपल्या इगतपुरी तालुक्याचं रत्न, परम आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही विशेष, एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांसाठी. निवृत्तीनाथ महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. फार सुंदर गाणं त्यांचं आहे, फार गोड गळा त्यांचा आहे. त्यांना ज्यांनी साथ केली ते माझे अत्यंत जीवस्य जीवलग मित्र, आमच्या श्रीरामपूर तालुक्याचं रत्न श्रीमान हरिभक्तपरायण गिरधरजी महाराज जाधवते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनाही विशेष, एकदा वाजवा त्यांच्यासाठी. तुम्ही फक्त तुमच्याच माणसासाठी टाळी नका वाजवू, आमच्याही माणसासाठी टाळी वाजवत चला. त्यांनाही विशेष धन्यवाद. पखवाजाच्या सेवेसाठी उपस्थित परम आदरणीय आमचे अत्यंत जीवस्य जीवलग मित्र, या परिसराचं नाशिक जिल्ह्याचं रत्न हरिभक्तपरायण अरुणजी महाराज राव, टाळी. त्यांनाही विशेष धन्यवाद. बाबांना विशेष धन्यवाद. इकडे दुसरे मृदंगाचार्य संतोष महाराज वाजे, गावकरी आहेत, गावकऱ्यासाठी तर जोरदार वाजली पाहिजे. संतोषजी महाराजांना, त्यांनाही विशेष धन्यवाद. दुसरे गायनाचार्य परम आदरणीय, काय नाव आहे, सगळेच ग्रामस्थ, हा सगळ्याच ग्रामस्थांच्या चरणावरती इकडे नतमस्तक होतो. इकडे सर्व मान्यवर मंडळी, गावठ्यावरून जाधव, आमचे जाधव मामा उपस्थित आहे, त्यांना विशेष धन्यवाद. आदरणीय खताळे मामा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि अनेक मान्यवर आहे, रमेश पाटील उपस्थित आहे, यांचं काय, गोविंद महाराज उपस्थित आहे. गावठ्यावरून सर्व मान्यवर उपस्थित, तळोशीवरून आमचे समाधानजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्या दिवशी तळोशीला सेवा झाली आणि माझी गाडी त्या दिवशी रात्री फेल झाली. तर हे रात्री 2-3 वाजेपर्यंत सगळे माझ्याजवळच बसलेले होते. 4-5 चहा पिले, पण मग गाडी नीट करूनच दिली बा त्या माणसांनी. असं प्रेम करणारी माणसं पाहिजे. नाही तर कीर्तन झालं भाऊ, तो पाकिट मिळालं ना, तो आपला घरी जाय, नाही तर कुठं राह, आम्हाला सांग, असं नाही. पण आपल्याकडे गुरुरे बाबांची परंपरा आहे, साधू संतांचे आशीर्वाद आहे, कृपा आहे, संस्कार आहेत. ते संस्कार वाया जाणार नाही. आदरणीय समाधानजी भाऊ उपस्थित राहिले, त्यांना विशेष धन्यवाद. आमचे गबाजांना या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विशेष, गबाजांना आवारी तेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही विशेष धन्यवाद. त्यांच्याबरोबर आमच्या मुकनेचे आमचे सर्व तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वांना विशेष धन्यवाद. अजून मान्यवर उपस्थित आहे, पण सगळ्यांचा परिचय माझा नाही. नावं, गावाची नावं, तुमची नावं सांगता येणार नाही. सांगता येतील, पण तुम्ही तुमच्या गावाला बोलवा ना, तुमच्या गावाला बोलवा, मग मी नावं पाठ करील आणि मग सांगल, तवर सांगणार नाही. विनोदाचा भाग आहे. परंतु आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. साऊंडवाले दादा, तुम्हाला विशेष धन्यवाद. गोड साऊंड आहे, फार सुंदर ऑपरेटिंग आपली आहे आणि मुद्रा सुद्धा प्रसन्न आहे, तुमची हसरी मुद्रा आहे. तुम्हाला विशेष धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो, सेवेकडे वळतो. विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्र भूषण कनकाई बोलोबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगतवंदे श्रीमंत संत संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा चारचरणाचा अत्यंत उत्तम गोड आपल्या पारमार्थिक सांसारिक जीवनाची मीमांसा करणारा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या संसाराची आणि परमार्थाची मीमांसा करतात. थोडं पक्क बसून ऐका, तुम्हाला समजेपर्यंत थोडस पक्क बसून ऐका. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, या मृत्यू लोकात कितीही जीव जन्माला आले तरी त्या प्रत्येक जीवाला आपलं आयुष्य जगत असताना 3 पद्धतीने जगता येतं. कोणत्या 3 पद्धती? महाराजांनी सोपं सांगितलं. काही माणसं आपलं आयुष्य प्रवृत्तीत जगतात, थोडं लक्ष ठेवा. काही माणसं आपलं आयुष्य प्रवृत्तीत जगतात, काही माणसं आपलं आयुष्य निवृत्तीत जगतात आणि काही माणसं प्रवृत्ती निवृत्तीची सांगड घालून आयुष्य जगतात. ऐका महाराज, हे थोडस जड आहे, अजून थोडं सोपं करा, थोडं सोपं करून ऐका. महाराज म्हणाले, काही माणसं आपलं आयुष्य फक्त संसारात जगतात. महाराज म्हणतात, काही माणसं आपलं आयुष्य फक्त परमार्थात जगतात. आणि महाराज म्हणतात, काही माणसं आपलं आयुष्य संसार परमार्थाची सांगड घालून जगतात. पण संसार आणि परमार्थाची सांगड घालून आयुष्य जगणं जेवढं मी बोललो तितकं सोपं असेल का? अजिबात नाही, फार अवघड आहे. तुकोबरायचे शब्द आहे. तुकोबराय म्हणतात, प्रवृत्ती निवृत्ती संपादिले दोन्ही, एकही न धानी गडे त्यासी, दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा. महाराज म्हणतात, एका वेळी 2 गोष्टी करायला गेल्या की होय अपघात शरीराचा, अपघात झाल्या वाचून राहत नाही. ते व्यवहारामध्ये सुद्धा आपण बोलता बोलता एखादा पोरगा जर 2-3 धंदे एकाच वेळी करत असेल काम,
तर मग शहाणा माणूस त्याला समजून सांगतो, बाबा अरे कुठल्या तरी एका धंद्यात लक्ष दे बाबा, नाही तर मग एक ना धड भाराभर चिंध्या, तुझ्या हातात काही लागायचं नाही पाय, मग काहीतरी एकाकडे लक्ष दे. तसं तुकोबराय म्हणतात एकाच व्यक्तीला दोन गोष्टी एकाच वेळी करणं फार अवघड आहे. मग कबीरदासजींचा एक दोहा आहे. कबीरदासजी असं म्हणतात, हे कबीरा चाखा चाहे राम रस, राखा चाहे मान, एक म्यान में दो तलवार, न बैठे न सुने कान. कबीरदासजी असं म्हणतात, जसं तलवार ठेवण्याची वस्तू तिला म्यान म्हणतात, ते एका म्यानीमध्ये एका वेळी एक तलवार बसते, दोन बसत नाही. तसं जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कुठलं तरी एक साध्य करता येतं, दोन करता येत नाही. पण तरी सुद्धा मृत्यू लोकात जन्माला आलेल्या दोन सत्पुरुषांना हे करता आलं. पहिले परोपकारी आणि दुसरे संत. विठाला परोपकारी कुणाला म्हणतात, मग त्याची व्याख्या करत असताना, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी धनवान है जग में, कभी इंसान निराधन है, कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न कतराए उसे इंसान कहते, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. हा परोपकाराचा धर्म सांगितला. दुसऱ्याला अडचणीत पाहिल्यानंतर मदत करण्याची अंतःकरणात इच्छा व्हावी, त्याला परोपकार असं म्हणतात. अडचणीतल्या माणसाला मदत करणं, गरीबाला मदत करणं, भुकेलेल्याला अन्न देणं, तहानलेल्याला पाणी देणं, निवारा नसलेल्याला निवारा देणं, अंगात कपडा नसेल तर कपडा देणं, याला परोपकार म्हणतात. परोपकारासाठी फार काही कष्ट घ्यावे लागत नाही दादा, खूप सोपं परोपकार आहे. टोपल्यातली अर्धी भाकर मोडून दुसऱ्याच्या उपेशी माणसाच्या हातात देणं, याला परोपकार म्हणतात. खूप मोठी गोष्ट नाहीये. परोपकार करणं ज्याला जमलं दादा, त्या परोपकारी माणसाला दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. आणि ऐकून चला, एक वाक्य माझं फार महत्वाचं आहे. एक वाक्य माझं लक्षपूर्वक ऐका, कान उघडे ठेवून ऐका. परोपकार करणं म्हणजे फक्त चार भिंतीच्या आत राहून विचार करून चालणार नाही. चार भिंतीच्या बाहेर निघून ज्यांनी विचार केला त्यांना परोपकार करता आला. रक्ताच्या माणसासाठी रक्ताच्या माणसाचा विचार करून जगणं त्याला परोपकारी म्हणत नाही, त्याला स्वार्थी म्हणतात. आणि भिंतीच्या बाहेर निघून बाहेरच्या माणसाचा विचार करून दुसऱ्यासाठी जगणं त्याला परोपकार असं म्हणतात. असं ज्यांनी केलं त्यांचं दोन्ही साध्य आहे. कुणी केलं सांगतो ऐका. शतक आहे 16वं. 16व्या शतकामध्ये चारही बाजूने तुमच्या आमच्या मुघली सल्तनती आमच्यावरती राज्य करत होता. आणि चार बाजूने मुघली सल्तनती आमच्यावरती राज्य करत असताना आमचे परिवार, आमचे घर, आमच्या आया, आमच्या बहिणी, आमचं सगळं आमचं असून अधिकार आमचा नव्हता. आमच्यावरती पाहिजे तसा अत्याचार, पाहिजे तसा अन्याय केला जात होता. शेती लुटली जात होती, धन लुटलं जात होतं आणि पाहिजे तो अन्याय आमच्या समोर आमच्यावरती केला जात होता. पण आम्हाला बगावत करता येत नव्हती. का? कारण चार बाजूने मुघली सल्तनती आहेत, आमच्यावरती सत्ता केली जाते. आणि आम्ही जर कधी बगावत करण्यासाठी उठलो, मान वरती काढली तर धडापासून मान वेगळी केली जात होती. ती अवस्था आम्ही जगत होतो. शतक आहे 16वं. लक्षपूर्वक ऐका. आणि त्या 16व्या शतकामध्ये जाधवांच्या परिवारामध्ये सिंदखेड राजाला एक पोरगी जन्माला आली. लखोजीराव जाधवांच्या घरामध्ये एक पोरगी जन्माला आली. भोसलेंच्या परिवारामध्ये एक पोरगा जन्माला आला आणि त्यांचं लग्न झालं. बहारो फूल बरसाओ मेरा, पुढचं नाही म्हणत. लग्न झालं आणि लग्न होऊन शहाजीराजे जिजाऊ मासाहेबांना घेऊन पुण्याच्या प्रांतावर आले. सुप्याच्या प्रांतामध्ये राहत असताना शिवनेरी किल्ल्यावरती, अगोदर सुप्याच्या प्रांतात राहिले, नंतर शिवनेरी किल्ल्यावरती जिजाऊ मासाहेब ज्यावेळी गरोदर होत्या त्यावेळी सुप्याच्या शिवनेरी किल्ल्यावरती शहाजीराजे जिजाऊंना घेऊन गेले. आणि जिजाऊ ज्यावेळी शहाजीराजांबरोबर तिथे राहत होत्या शिवनेरीवरती, त्यावेळी जिजाऊंनी आयुष्यात कधी पाहिलं नाही तर ती गोष्ट त्यांना पाहायला मिळाली. कोणती गोष्ट? ज्यावेळी जोपर्यंत जिजाऊ मासाहेब आपल्या वडिलांकडे राहत होत्या तोपर्यंत त्यांनी माय मावल्यांवरती होणारा अत्याचार कधीच पाहिला नव्हता.
त्यांनी शेतकऱ्यावरती होणारा अत्याचार कधीच पाहिला नव्हता. त्यांनी या महाराष्ट्रावरती रयतेवरती होणारा अन्याय कधीच पाहिला नव्हता. पण ज्यावेळी शिवनेरीवरती जिजाऊ मासाहेब राहू लागल्या, त्यावेळी उघड्या डोळ्यांनी माय मावल्यांवरती होणारा अत्याचार पाहू लागल्या. मोगल आमच्यावरती आपला अत्याचार करतात, अरे आमच्याच माय बहिणी आमचे परिवार, पण आमच्यावरती आमचा त्यांच्यावरती अधिकार नाही, हे माणसं कसे अत्याचार करतात, असं ज्यावेळी जिजाऊ पाहू लागल्या ना, त्यावेळी जिजाऊच्या तळपायच्या मस्तकाला गेली, रडू लागल्या जिजाऊ. आणि शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचं मंदिर आहे माय बापांनो, त्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये जिजाऊ मासाहेब गेल्या होत्या आणि आई जगदंबेच्या पुढे हाक दिली होती, हे आई चंडमुंड शक्ती भवानी, दारुगड 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 बय दारुगड दारुगड बय तलवारीशी लगीन लागले अशी ही वेडी प्रीत, अरे लाख संकटे झेलून घेरी अशी पहाडी छाती. ही पहाडी छाती काय फक्त छत्रपती शिवाजी राजांनाच मिळाली होती का? 18 पगड जातीतल्या मावळ्यांनाच मिळाली होती का? अरे आपल्याला सुद्धा मिळाली, पण ती पहाडी छाती आमची आहे अशी जाणीव आजवर आम्हाला कोणीच करून दिली नाही. म्हणून आमची आई आहे आणि छत्रपती शिवाजी राजाची राष्ट्रमाता जिजाऊ आहे. राष्ट्रमाता जिजाऊ व्हायला काय करावं लागते? इथे फक्त प्रपंचाचा आणि परिवाराचा विचार करून कोणी राष्ट्रमाता होत नसते, कोणी छत्रपती होत नसते. कष्ट घ्यावे लागतात, काय करावं लागते? जगावं लागते दुसऱ्यासाठी. सांगू द्या मला सांगा, या मातीमध्ये जन्माला आल्यानंतर परोपकाराची भूमिका देणारे संत सुद्धा आम्हाला कधी समजले नाही दादा. अरे त्यांनी आयुष्यभर परोपकार केला, उलट त्यांनी बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि तो परोपकाराचा भाव विचार संतांनी अंतःकरणात ठेवून त्यांचा संसारही चांगला करून दाखवला आणि प्रपंच परमार्थ सुद्धा चांगला करून दाखवला. किती चांगला केला हो संतांनी प्रपंच, किती चांगला केला हो संतांनी परमार्थ. सांगतो तुम्हाला, ऐका, परमार्थ किती सुंदर केला माहितीये का? जगद्गुरु तुकोबरायच्या बाबतीत जर पाहायचं झालं, पुरींनो लक्ष द्या रे, बडबड करू नका. बघा, तुकोबरायचा परमार्थ सांगतो तुम्हाला. असा परमार्थ होता तुकोबरायचा, असा परमार्थ होता. एक दिवसाचा प्रसंग जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनातला. जगद्गुरु तुकोबराय आपल्या गळ्यामध्ये विणा टांगला आणि विणा टाकून भगवंताचं भजन करत करत आता घोरड्यावरती निघाले होते. घोरड्यावरती निघाले, घरातून बाहेर निघाले आणि जगाचा नायक भगवान परमात्मा तुकोबरायच्या ओट्यावरती येऊन उभा राहिला. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार हो. जगद्गुरु तुकोबरायच्या समोर पांडुरंग परमात्मा येऊन उभा राहिला आणि पांडुरंग परमात्मा उभा राहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय शब्द झाले, हात जोडले. तुकोबराय म्हणाले, देवा तुम्ही साक्षात तुम्ही माझ्या दारासमोर उभा राहिलात. पांडुरंग परमात्मा म्हणाला, तुकोबराय हे सगळं बाजूला ठेवा, उभा राहिलो वगैरे ते कौतुक करायचं बंद करा, मला भूक लागली, जेवायला बनवा काहीतरी. तुकोबरायचे बोलणं, तुकोबरायने पांडुरंगाचं बोलणं ऐकलं, खळशिरी डोळ्यात पाणी आलं आणि तुकोबराय मनातल्या मनात विचार करू लागले, काय हा देव काय मुद्दाम करतो ना, मुद्दाम माझा घाटीवाद करतो हा. देवाला सगळं माहिती आहे, तुकोबाच्या घरामध्ये काहीच नाहीये. काय तुकोबरायच्या घरामध्ये? अरे श्री एक अन्न करता मेली अशी अवस्था माझ्या तुकोबरायची आहे. तुकोबराय म्हणतात, हा मुद्दाम म्हणून करतो, याला सगळं माहिती आहे. आणि मग देवाशी तुकोबराय बोलू लागतात, काय रे देवा,
तुला माहिती आहे सगळं, या तुकोबराय तुला काही देऊ शकत नाही, त्याच्या घरात काही खायला नाही, आणि म्हणून तू मुद्दाम करतो. तुला माहिती आहे तुकोबरायचा ओटा सोडून दुसऱ्याच्या घरामध्ये जर गेला तर पाची पक्वान्नाचं जेवण तुझ्यासाठी करतील ते, पण तू त्यांच्याकडे नाही माझ्याकडेच येऊन उभा राहिला. एवढ्यात तुकोबरायच्या घरातून आतमधून आवाज आला जिजाबाईचा, तुकोबराय काळजी करू नका, देवाला जेवायचंय ना, आता स्वयंपाक बनवते, काळजी करू नका, देवाला जीव घालू. देवाला जीव घालू म्हटल्यानंतर तुकोबराय विचार करतात, घरात तर काहीच नाही, काय करणार जिजा आता घरामध्ये जिजाबाईने मुठभर कन्या होत्या. ऐका माझ्याकडे पाहत राहा, मुठभर कन्या होत्या, ही काही दंतकथा नाही, हे तुकोबरायचं चरित्र आहे. अशा मुठभर कन्या पातेलभर पाण्यामध्ये जिजाबाईने टाकल्या, त्याच्यामध्ये चवीला मीठ टाकलं आणि उकळतं पाणी करून त्या कन्या त्याच्यात शिजवल्या, आणि अत्यंत सुंदर शिजवल्यानंतर त्या कन्या भगवान परमात्म्याच्या ताटामध्ये जिजाबाईने वाढल्या. जिजाबाईने तो देवाला जेवायला बसवलं. तुकोबराय शेजारी बसले होते आणि ताट आणून देवाच्या समोर ठेवण्यात आलं होतं. आणि ताट समोर ठेवल्यानंतर मला सांगा हो, पातेलभर पाण्यामध्ये जर मुठभर कण्या टाकल्या तर कण्या सापडावं लागतील का नाही? ताटभर पाणी झालं, 10-5 कण्या त्याच्यात दिसू लागल्या, आणि त्या 10-5 कण्या त्याच्यात दिसू लागल्या तर देव तुकोबरायकडे पाहून हसायला लागले, आणि देव तुकोबरायकडे पाहून हसतात आणि तुकोबराय देवाकडे पाहून रडतात. का? अरे का मुद्दामून असं करतो बाबा? अरे तुला पाची पक्वान्न खाण्याची सवय, तुला 56 प्रकारचे भोग रोज लागतात, आणि माया दारात तू कण्या खायला बसलास. रडव लागले तुकोबराय, आणि देवाने कण्या तोंडाला घेतल्या, असं ताट उचललं आणि ताट उचलून एक फुरका मारला. फुरका माहिती आहे तुम्हाला? असा एक फुरका मारला देवाने, एक घोट त्या कण्याचा ओढला, आणि मिठाचं पाणी कण्याचं पाणी देव पिला. ताट खाली ठेवलं, आणि ताट खाली ठेवून देव तुकोबरायला म्हणू लागले, तुकोबराय काय गोड चाकण्या बनवल्या हो जिजाबाईने. अहो मी 56 प्रकारचे भोग रोज खातो, रोज मला 3 टाइम 56 प्रकारचे भोग दिले जातात, ते 56 प्रकारचे भोग मी रोज खातो, पण त्या 56 प्रकारच्या प्रसादामध्ये एकाही पदार्थाला माझ्या जिजाबाईच्या हाताची चव नाही. काय सुंदर कण्या बनवल्या परमात्म्याने. जिजाबाईच्या हाताच्या कण्या खाव्या, आणि देवाच्या घरातल्या कण्या खाऊन भगवान परमात्म्याने आनंदाने जावं, असा परमार्थ तुकोबरायांनी केला. आता आपले निवद जर पाहिले ना, तर निवदात काहीच कमी नाहीये. काय काही कमी? देवाला नैवेद्य करता ना तुम्ही, खेड भैरवला नैवेद्य करता का नाही? मी बोललेलं कळतं का तुम्हाला? कळतं का? मला जीव देऊ तुमच्या पुढे मी आता. नैवेद्य करता का नाही तुम्ही देवाला? अशा एवढ्या चाणक्या राहत्या, चाणक्या माझ्याकडे पाहत राहा, चाणक्या अशा एवढ्या चाणक्याच म्हणते का तुमच्याकडे? अशा चाणक्या राहत्या, त्याच्यावर असा निवदाचा असा भात राहतो. माझ्याकडे पाहत राहा फक्त, असा भात किती त्याच्यावर, त्याच्यानंतर थोडी रशी वाढीते, रशीच म्हणते ना, रशी वाढीते. रशी वाढीची कला म्हणजे अशी पळीत रशी घ्यायची आणि हे बोट बुडवायचं. माझ्याकडे पाहत राहा फक्त, असं हे बोट बुडवायचं, 1 2 3 4 आणि 5 निवद त्याच्यावरती ठेवायचे. त्याच्यानंतर काय वाढलं जातं? कुरडई आहे ना तुमच्याकडं? हा, कुरडई वाढली जाते. मग एक कुरडई ठेवते का? नांगोडा कुरडईची एक नांगोडा तोडायचा आणि त्याचे 7 तुकडे करायचे, ते निवदावर ठेवायचे. त्याच्यानंतर शिरा वाढला जातो, शिरा स्वीट आयटम. मग शिरा म्हणजे काय लय असं चमचा वाढत आहेत का? नाही ना, एवढं वाढून कसं चालन? देवाला जर डायबिटीज झाली तर काय करायचं? आणि मग असा चमचा घ्यायचा, तर त्याच्यातून तो शिरा असा उली शिरा वाढायचा. मग पहा तुम्ही, तो शिरा वाढताना जर कधी तो दुसऱ्या निवदावर तिसऱ्या निवदावर संपला ना, तर परत इकडून नाही घ्यायचा, तिथंच दुसऱ्या निवदातला उचलायचा आणि तिसऱ्यावर ठेवायचा. आणि सगळ्यात शेवटचा आयटम वाढवला होतो, त्याला काय म्हणते? भजी. आता हे खरं सांगा तुम्हाला, माझ्यासारखा नका बोलू, हे खरंच देवाला भजी राहतात का? देवाला भजी राहतात का? अहो भजे आपल्याला राहतात. भजे म्हणजे त्याच्यात कांदा, त्याच्यात बटाट, त्याच्यात घोसळ, त्याच्यात लागन तसं मुगड, त्याच्यात लागन तशी कोफ्ती, त्याच्यात लागन तशी कोथिंबीर, त्याच्यात लागन तशा मिरच्या, लांब मिरच्या, जाड मिरच्या, आणि मग ते भजे ते आपल्याला. आणि देवाला राहते ते बोंड निगार घट, म्हणजे ते असं कुठं पेट कालवलं कुठं नाही कालवलं ते सोडायचे, तळले कुठं नाही तळले तेच काढून घ्यायचे. असे बोंड म्हणजे ते जर कधी सकाळी तळले ना, माझ्याकडे पाहत राहा तुम्ही, सकाळी जर ते कधी तळले ना सकाळी, आणि ते जर कधी संध्याकाळी ठांगत सापडले ना अण्णा, तुम्हाला सांगतो, ते जर संध्याकाळी सापडले आणि असे गलुलीत धरून जर एखाद्याला आणलं तर टिंगुळीन इतकं निबड धडकते बोंड. कोणला? देवाला. आता खरं सांगा तुम्ही, आता जाऊ द्या, हसले तुम्ही सगळे, मला खरं सांगा, या निवदासाठी बसला का देव?
वाटतं का तुम्हाला या निवेदन देव पावन तुम्हाला? अरे अरे नाही नाही अजिबात या निवेदासाठी नाही बसला, या निवेदाची त्याला गरज नाही. हा नैवेद्य देऊ नका, हा नैवेद्य नेऊ नका. या निवेद्य तो आपल्यालाच खाऊ वाटत नाही, तो देव कधी खायला असं नैवेद्य. नैवेद्य द्यायचा असेल तुम्हाला तर ऐका, संतांनी दिलेली शिकवण आहे. सकल तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोणकीचे. नैवेद्य द्यायचा आहे तुम्हाला तर देवाला नैवेद्य देऊ नका. तुम्हाला जर नैवेद्य द्यायचं असेल तर आपल्या घरात सगळ्यात पहिली तव्यावरती बनणारी भाकर आपल्या आईच्या आणि बापाच्या ताटात नेऊन ठेवा. सगळ्यात मोठा नैवेद्य देवाला मिळाला पहा. याच्यापेक्षा मोठा नैवेद्य जगाच्या पाठीवरती कोणता नसतो. ही सेवा संतांनी शिकवली. जगद्गुरु तुकोबरायच्या घरी येऊन देवाने जेवावं म्हणजे काय सामान्य परमार्थ आहे काय? पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेश काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर करू उपचार कोप मोडकी जर हे मोडकीचा माझ्या मंगळातीशेष काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर काय करू उपचार कोप मोडकी जर पान तोडून देवाला दिलं. आनंदाने देवाने खाल्लं ना आनंदाने देव निघून गेला. हा परमार्थ संतांनी केला. हो फक्त परमार्थ नाही, संसार सुद्धा तितकाच सुंदर केला. परमार्थात जसं त्याला यावं वाटलं तसं संसारात सुद्धा त्याला यावं वाटलं. निळोबरायचे शब्द आहेत. निळोबराय असं म्हणतात, भगवान परमात्मा संतांच्या संसारात येऊन फक्त आला नाही तर नांदला. नांदेत या घरी धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव संतांच्या घरी नांदला. तर नांदत असताना महाराज म्हणतात कसा संसार केला, धन्य पुण्य रूप. असा संसार केला की देवाला नांदावं वाटलं. नांदणं कळतं का तुम्हाला? नांदणं कळतं का? नवीन पुरीला नाही माहिती, जुन्या बायांना नांदणं. आता काय नांदणं राहिलं? आता नाही राहिलं. आता राहिलं नाही म्हणजे काय कुठं निघून नाही गेलं, ते हाय येतच. फक्त पूर्वी सोना नांदायच्या, आता हा ते तुम्ही तुमचंच म्हणा. सासा नांदायचं का काय नांद. नांदणं म्हणजे काय होतं, पाहिजे तसा सासूने जाच करायचा आणि पाहिजे तो जाच केलेला सुनाने सहन करायचा, त्याला नांदणं म्हणतात. म्हणजे सासूबाई इतकी जाच करायची, इतकी जाच करायची, अक्षरशः लग्न करून पोरगी ज्यावेळी माहेरी जायची, सासरी जायची, तर सासरी गेल्यानंतर माहेरी म्हणजे तिच्या आईच्या घरी तिला पहाटे, तिला सकाळी 7 वाजल्याशिवाय उठायची सवय नसायची. आणि ती सासरला ज्यावेळी लग्न करून जायची तर सासूबाई पहाटे 4 वाजता कानाच्या जवळ यायची, म्हणायची उठय, शेणकूर कोण तो हबाब करील काय, दळण कोण तुझी आई दळील काय, असं म्हणायचं. आणि मग त्या पोरीनं उठायचं आणि थरथरल्या अंगाने काम करायला झोपायचं. त्याला नांदणं म्हणतात. असं नांदणं होतं, जाच होता. सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम कुठलं केलं जायचं? काय तुम्हाला
काही आठवतं का सगळं मला एकट्यालाच आठवून राहिलं? तुम्ही म्हणजे माझ्याकडे असे पाहून राहिले, तुम्ही जस काय सगळे सगळे अलीकडल्या काळातले आणि मीच एकटा 18-57 उठावातला असले, तुम्ही असे माझ्याकडे पाहून राहिले. सकाळी उठल्यावर काय केलं जायचं सगळ्यात पहिलं? जुना काळ चालला आताच नाही. आता उठल्या पहिलं चहा घेतला, चहाचं आधण ठेवलं जातं, मग दात घासले जाते. तसं नव्हतं. सगळ्यात पहिलं उठलं की ब्रश करायचा, स्नान, शेण भरायचं आणि शेण थापायला जायचं. तुमच्याकडे गवऱ्या थापतात का? हा, गवऱ्या थापायला जायचं. गवऱ्या थापून यायचं, आंघोळ करायची. आंघोळ केली की दळणाचं पातेलं घ्यायचं आणि कुठं बसायचं? गिरणी पेशी बसायचं. गिरण होती का? नाही. कुठं बसायचं? हा, जात्याजवळ बसायचं. आणि जात्याजवळ बसून काय म्हणायचं? जात म्हणायचं. जात, जसं जनाबाई म्हणते, जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही उणे. जात्याच्या तोंडात दाणे टाकायचे आणि दळायचं. सुंदर माझे जाते ग फिरते, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. असं जात दळायचं आणि देवाला बोलवायचं. आणि जात दळता दळता देव यायचा, खरोखर देव यायचा. कोण यायचा? मी मग तोंड आणून घेऊ का? पहाटी कोण यायचं? तुम्ही जुने माणसांनी बोललं पाहिजे. पहाटी कोण यायचं आपल्या दारात? अहो वासुदेव यायचा. मोरपिसाची टोपी, डोक्यावरती टोपीने यायचा. वासुदेव आला रे, वासुदेव आला, आला रे वासुदेव आला, वासुदेव आला रे, वासुदेव आला, वासुदेव आला रे, वासुदेव आला. रामाचा पारी हरी नाम बोला, वासुदेव आला रे, वासुदेव आला, वासुदेव आला रे, वासुदेव आला, वासुदेव आला रे, वासुदेव आला, वासुदेव आला रे, वासुदेव आला. तुम्ही नका वाजूलय महाराज, वाढीन बरं काय का आपल्याला. टपकान भाकर बिकर घेऊन येईन. वासुदेव यायचा दारात आणि आम्हाला मागायचा. मागता मागता उपदेश करायचा. आणि वासुदेवाचा उपदेश आम्ही खरोखर मनापासून कधी ऐकला नाही. जर ऐकला असता तर आमची फायदे झाले असते. वासुदेव यायचं ना आम्हाला म्हणायचं, पिंगळा महाद्वारी बोल बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी, तुम्ही म्हणशाल घरदार, तुम्ही म्हणशाल हा पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, तुम्ही म्हणशाल घरदार, इथं सगळंच राहतं बर, माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर, तुम्ही म्हणशाल घरदार, इथं सगळंच राहतं बर, माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई, या संसाराबाई, या संसाराबाई. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. वासुदेव आम्हाला सांगून जायचं, दादा या संसाराचे पै रडावं लागेल. संसार फार विचित्र आहे. किती विचित्र आहे. वासुदेवाची ऐकावानी जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, पैशाची जादू लई न्यारी, तहान्या पोराना त्याची हाव, आई सोडून घेतई झेप, पैशाच्या मागून धाव,
अरे पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, सब पैसे के भाई। हो दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई, सब पैसे के भाई, सब पैसे भाई, सब पैसे जग पैशाचं आहे बाबा. इथे कोणी कोणाचं नातं नाही, कोणी कोणाचं घर नाही, कोणी कोणाचं प्रेम नाही. महाराज इथे सगळं पैशाचं आहे. या पैशाच्या जगामध्ये संतांनी भगवान परमात्मा आपलासा केला, आपल्या घरी आणून नांदवला. नांदवला म्हणजे काय केला, त्याच्याकडून काम करून घेतलं. काय काम केलं, खूप गोड प्रमाण आहे. निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी, दत्त चोपदारी करीत असे. श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी, वस्त्रे गंगा तिरी धूत असे. संतांच्या घरी देव आला, राबला, काबाड कष्ट केले. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. करायला धन्य धन्य संतांचे सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे पणी सागरे गरे निपम पगम ग, सागम पगम पनी ग, पदम पगम रे ग सारे नि सागम पनी पनी सा. हा आ तुम्ही अशाच पाहत राहा नुसती बेटी बेटी. हे एवढ्या बेंबीच्या देठापासून म्हणलो, एखाद्याला टाळी वाजावं वाटली असती तर टाळी नाही. जीव घ्या तुम्ही, निवळ माणसाचा जीव घ्या फक्त तुम्ही. अशी आहे की नाही, म्हणजे एवढं बेंबीच्या देठापासून चाललं निवृत्ती बाबा. तुम्ही एवढं बेंबीच्या देठापासून गाऊन राहिले बाबा, एवढं पक जोरा जोरात वाजून राहिले. हे आपले सर्व टाळकरी जीव लावून टाळ वाजून राहिले. हे निवळ भेटी भेटी पाहून राहिले. वाजवा वाजवा अंगाशी. मला जरा थोडा गाण्याचा नाद आहे, तुम्हाला माहिती आहे बाबा, थोडा गाण्याचा नाद आहे. त्याच्यामुळे मग प्रमाण आलं की गाऊन म्हणतो मी. तुम्ही म्हणता बाबा चांगला बोलवतो, त्याला मध्येच काय होतं काय नाही, के कोण उठवतो. गाणं कळतंय काहींना नाही कळत, पण आता साऊंड एवढा चांगला आहे तुमचा, इतके सुंदर कलाकार आहे, इतकं सुंदर वातावरण तुम्ही खेळ भैरवकरांनी केलंय. तुम्हाला एकदा जोरदार टाळी वाजवा. फार सुंदर वातावरण आपण मंडळीने या ठिकाणी केलं, म्हणून थोडा आनंद आम्ही आमचा घेतो जसं तुम्ही तुमचा घेता. वाजवा टाळी विठाला. संतांच्या घरी देव राहिला, कारण ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. संतांच्या घरी आला राहिला, त्याला संतांचं घर आवडलं, संतांचं सदन आवडलं, कारण संसार त्यांचा त्याला आवडला. संसार चांगला, परमार्थही चांगला. का हो तुकोबराय, तुमचा संसार चांगला झाला म्हणजे नेमकं काय झालं, परमार्थ चांगला झाला म्हणजे नेमकं काय झालं. ऐका, परमार्थ चांगला झाला तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनात आता निश्चिंती आली, आणि हो प्रपंच चांगला झाला माझ्या जीवनात विरक्ती आली. पहा, विरक्तीशिवाय प्रपंच सिद्ध होत नाही आणि निश्चिंतीशिवाय परमार्थ सिद्ध होत नाही. महाराज म्हणतात आमच्या जीवनात इतकी निश्चिंती आहे, किती, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा, धावपळ संपली, आता फक्त निश्चिंती आहे, परमार्थ सिद्ध झाला. नाही तर मग रोज 3 कीर्तन आहे, रोज 3 कीर्तन निवळ वन एकूण निघ लागते इकडं, तिकून निघ लागते इकडं, तिकून निघ लागते इकडं, तिकून निघ लागते इकडं. एकही दिवस बुडत नाही. रोज 3 कीर्तन करतो, पण निस्ती धावपळ आणि एकही नित्य नियम नाही.
पण कीर्तन मारी चाललेत रोज, नित्य नियम एकही नाही. पण ऐका, एकही कीर्तन नाही, एकही कीर्तन नाही आणि भजनही गाता येत नाही. पण सकाळी उठला, स्नान झालं, स्नान झाल्यानंतर देवपूजा झाली, देवपूजा झाल्यानंतर ज्ञानेश्वरीचं वाचन झालं, गावातल्या आल्यानंतर गावातल्या देवांचं दर्शन झालं, घरी आला, गायांचं चारा पाणी झालं, जेवायला बसला, पाणी फिरवलं, जेवण देवाला दिलं आणि मग जेवायला बसला, जेवण झालं, पुन्हा गाथा उघडला, गाथ्याचं वाचन झालं, दुपारची वामकुक्षी झाली, पुन्हा 4 वाजता उठला, भागवत उघडलं, भागवताचं वाचन झालं, 5 वाजता गायांचं चारा पाणी झालं, पुन्हा हरिपाठ घेतला, हरिपाठाचं वाचन झालं, आता माळजा हातात घेतली, रोज 11 माळी जपायच्यात, 11 माळी जपल्या, भोजन घेतलं आणि रामकृष्ण हरी म्हणून झोप घेतली. एकही कीर्तन नाही, भजनही गाता येत नाही, पण एकही नित्य नियम चुकत नाही, त्याला निश्चिंत जीवन म्हणतात. त्याला निश्चिंत जीवन म्हणतात. मग फक्त निश्चिंत व्हायचं म्हणजे कीर्तन करीत फिरणं म्हणत नाहीत. फेटा बांधला म्हणजे कुणी निश्चिंत होत नसते. कुणी आश्रम टाकले म्हणून निश्चिंत होत नसते. आमच्या जीवनातला नित्य नियम ज्ञानोबराय म्हणतात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. निश्चिंती पाहिजे असेल तर आमच्याकडे नित्य नियम पाहिजे. ते निश्चिंती जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये आहे. कारण तुकोबरायचा एकच नियम आहे, दिवन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. एक नियम तुकोबरायचा आहे. त्या नियमामुळे तुकोबरायच्या जीवनामध्ये निश्चिंती आहे. तुकोबरायचा परमार्थ सफल आहे. तुकोबरायचा संसार सुद्धा सफल आहे. का हो तुकोबराय, कशामुळे आली निश्चिंती? यावेळी तुकोबरायने दिलेलं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. सापडला हाती, सापडला हाती, हाती हाती, सापडला हाती, सापडला हाती, सापडला हाती, सापडला तरी झाली हे निश्चिंती. माझ्या जीवनात निश्चिंती आली. ही प्रपंचातली नाही, ही संसारातली नाही, परमार्थातली जी निश्चिंती आली त्याचं एकमेव कारण आहे. संसारातली विरक्ती आली त्याचं एकमेव कारण आहे. काय कारण आहे? तुकोबराय म्हणतात, सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. सापडला हाती, पण काय सापडलं काय तुकोबरायने सांगितलं नाही. पण ऐका, विरक्ती काय, निश्चिंती काय आपण पाहिलं. पण प्रपंचातली विरक्ती म्हणजे नेमकं काय ते आपलं 5 मिनिटात पाहायचंय. काय असतं विरक्ती बाबा, कशाला म्हणतात विरक्ती? वैताग आणि विरक्तीत फरक आहे. काही माणसांना वैतागालाच विरक्ती वाटते. म्हणजे घरच्या जर भांडणं झाले, मंडळी चिंतेचे, बरं का, भांडणं मंडळी चिंतेचे नाही, तुमचे नाही हो, मंडळीचे मंडळीचे भांडणं.
मंडळीचे भांडणं झाले, समजा मंडळी संघ भांडणं झाले, तर मंडळीला तो म्हणतो, बाय तुमचं थोबड सुद्धा पाहणार नाही, चाललो मी तिकडं माधव बाबाकडे जाऊन राहील, तिकडंच राहील, तिकडे जीव देईल मा, पण तुमचं थोबड नाही पाहणार. त्र्यंबकेश्वरला जाईल, तिकडे जीव देऊन टाकेल, ब्रह्मगिरी वरून उडी मारील, पण तुमच्याकडे येणार 20,000 पेन्शळ आहे मला, 20 पेन्शळ, मी परत तुमच्याकडे येणार नाही. अरे मला उलटून बोला, त्या मला पाहणार नाही तुमच्या तोंड. चाललो, जेच घरून निघत होतो थेट गावात जाऊन बसवतो हॉटेलात जाऊन बसतो, खाय भजे, खाय चहा, खाय भजे, पी चहा, खाय भजे, पी चहा, कटळून 3 वाजेपर्यंत भजे खातो, आणि 3 वाजता घरची आठवण झाली का निघतो घरी येतो, पुन्हा घरी पोटभर जेवतो, झोपून घेतो. संपलं वैराग्य याचं. याला वैराग्य म्हणता येईल का? याला वैताग म्हणतात, याला वैराग्य नाही म्हणत. याला लईत फार तर फार स्मशान वैराग्य म्हणता येईल, याच्यापेक्षा पुढे नाही. खरं वैराग्य म्हणजे काय? तुकोबरायच्या भाषेत ऐका. तुकोबरायांनी सांगितलं, विठले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसले से. काय वैराग्याची व्याख्या केली तुम्हाला उघडी करून सांगतो. वमन पुरीन वमन कळतं का ग तुम्हाला? वमन नाही कळत ना? आता माझ्याकडे लक्ष द्या, तुमची झाली की बडबड करून. आता माझ्याकडे पहा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. बघा, आपण जर काही खाल्लं आणि 2 तास पोटात राहिलं आणि पुन्हा तोंडावाटी बाहेर पडलं, त्याला काय म्हणते? उलटी. आता मला मग सरळ भाषेत सांगायचंय, पण यांना उलटी कळती, मी काय करू? होय, हे बघा, त्याला उलटी म्हणतात, त्याला वाकारी म्हणतात, त्याला वांटी म्हणतात, आणि त्याला शुद्ध मराठी शास्त्रीय भाषेमध्ये वमन म्हणतात. वमन. दशमीचा दिवस होता, अरुण महाराज, दशमीचा दिवस. मंडळीनं त्याला सांगितलं, नवऱ्याला, म्हणे बर का, उद्या एकादशी, पोटभर जेवून घ्या. मग त्याने काय केलं, उद्या एकादशी, दशमीचा दिवस आहे, मग उद्या एकादशी उपास आहे ना, उद्या उपास आहे. मग त्याने आदल्या दिवशी रोज 3 भाकरी खायचा, त्या दिवशी त्याने 4 भाकरी खाल्ल्या. बरं का जाधव मामा, 4 भाकरी खाल्ल्या. जाधव मामा जागे आहेत ना? 4 भाकरी खाल्ल्या, माझ्याकडे पात्रा, 4 भाकरी खाल्ल्या. एकादशीचा दिवस सकाळी उठल्या मंडळीने त्याला हाक मारली, म्हणे ओ माझ्याकडे पात्रा. बरं का, एवढा दृष्टांत खूप महत्वाचा आहे. मंडळीने हाक मारली, म्हणे ओ उपास आहे बरं का तुम्हाला, काही खाशान मोडशान बिडशान? तो म्हणे नाही माझ्या ध्यानात आहे. मग त्याने आंघोळ केली, देवपूजा झाल्यानंतर मंडळीला हाक मारली, म्हणे मला 1 कप भर चहा ठेव बरं. मंडळी म्हणे तुम्ही चहा नका घेऊ, तुम्हाला उपास आहे, लाल जर तापलेलं दूध आहे, गल्लास भरून दूध घ्या. मग तिने असं ग्लास भरून दूध आणून दिलं, त्याने ते दूध पिल्यानंतर तो मंडळीला म्हणे बरं का, गावात सप्ताह चालू आहे, मी चक्कर मारून येतो, देवदर्शन करून येतो, पारायण चालू आहे तिकडे जाऊन येतो, काय परिस्थिती काय नाही, वर्गणी देऊन येतो, असं म्हणला तो. असं तुम्ही पण म्हणा बरं का, म्हणता का नाही? बरं, इथं अशी अडचणी, माणसं कोणीच आलेली नाही इथं, सगळ्या महिलाच आहे. मागं पहा तुम्ही, माणसं आता सगळी घरी आहेत, माणसं नोकरीला कामाला सगळे. तुमचं तुम्ही समजून घ्या भाऊ, मला परत यायचं या गावात बरं का, लय मनावर ना घेऊ, नाही तर तुम्ही परत लय मनावर घेता ना आमचं. पण जाऊ द्या बरं, एकदम महिला मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवाच राहू तुम्ही. इतकं महिला मंडळी हवा. तुम्हाला सांगतो, खेड भैरवकरांना जर ह्या महिला या मंडपात येऊन बसल्या नसत्या ना, तर तुमच्या सप्ताहाला अजिबात रंगत आली नसती. नेहमी लिहून ठेवा, तुम्ही एवढे मोठे महाराज लोक बोलवले, एवढं मोठं सगळं बोलवलं, ह्या मंडप फक्त या माता माऊलींमुळे भरला, त्याच्यामुळे शोभा या मंडपाला आहे. आणि मग ते पुढं होतो, मी गावात आला. ऐका, मंडळीला सांगितलं, म्हणे मी गावातून जाऊन येतो. गावातून चक्कर मारला, घरी आल्यानंतर दुपारी 11 वाजता घरी आला. मंडळीला म्हणे मी आलो बर का. मग मंडळी म्हणे जरी तुम्ही आलेले असले ना, माझ्याकडे पात्रा, तुम्ही जरी आलेले असले तर साबुदाणा भिजलेला नाहीये, तुम्हाला साबुदाणा आता लगेच करता यायचं नाही. मग तोवर तुम्हाला शेंगादाणे देऊ का खारे करून? ते म्हणे कर, उपास आहे कर. मग तिनं लगेच असे उगाच उलशी 1/2 किलो शेंगदाणे खारे केले, त्याच्याबरोबर असा गुळाचा खाडा दिला पावशेरचा, एवढं खा म्हणे. मग तो ते खायला लागला. तो खाता त्यांनी पाहिलं बा, भीतीवरती मोसुंब्या ठेवलेल्या होत्या, पिवळ्या धमक मोसुंब्या होत्या. ते म्हणे ऐ मोसुंब्या आहे का ग? म्हणे हा मोसुंब्या. आणि इकडं त्याच्यातल्या त्याने 2 मोसुंब्या खाल्ल्या, उपवास आहे ना, मग त्याच्यातल्या 2 मोसुंब्या खाल्ल्या. तेवढं खात होता तर 1 वाजता साबुदाणा भिजला. मंडळी म्हणे हो साबुदाणा परत झालेला आहे, देऊ का करून तुम्हाला? तो म्हणे आता येळाच्या पोटात कधीतरी फरळ करायचंच आहे, दी करून. मग त्यांनी पण फरळ बनवलं. मंडळीने एका गॅसच्या मुंडक्यावरती साबुदाणा ठेवला, एका मुंडक्यावरती शेंगादाण्याची आमटी ठेवली. तुमच्याकडे काय म्हणतात तिला? झिरक म्हणतात. काही भागात झिरक, काही भागात आमटी, काही भागात रस्सी म्हणते, काही भागात त्याला खळगुट म्हणते. खळगुट म्हणते बरं का. आणि तिकडे मालेगावकडे जर गेलं त्याला बट्ट म्हणते, बट्ट बरं का. ते बनवायला घेतलं आहे का. आणि मग ती रस्सी बनवायला घेतली. काय म्हणतात तुमच्याकडं?
झिरकं बनवायला घेतलं. ऐका, इकडे एका मुंडकीवर झिरकं, एका मुंडकीवर साबुदाण्याची खिचडी. माझ्याकडे लक्ष ठेवा बाय माणसं. आणि मग खिचडी परत तिनं सगळं परतून घेतलं. इकडे साबुदाण्याची झिरकं बनव आपलं शेंगादाण्याचं झिरकं बनवलं. आणि मग सगळं बनल्यानंतर तिनं मंडळीनं त्याला हाक मारली, म्हणे हो बसा का. ते म्हणे हा बसतो. मग लगे तो खाली बसला. तिनं लगे ताट करायला सुरुवात केली. एवढं ताट घेतलं, माझ्याकडे पात्रा साबुदाणा असा उगाच उलशिक माझ्या हाताकडे पात्रा. तुम्ही आता गणित सगळं हातावर आहे. उगाच उलशिक साबुदाणा वाढा. त्याच्यानंतर असा डबा भरून झिरकं दिलं, एवढं डबा भरून झिरकं दिलं. त्याच्यानंतर अशा खेडला त्या अशा मिरच्या आहे का तुमच्याकडे लांब लांब पोटात कापेल राहतात त्या अशा मिठाच्या मिरच्या, त्या 10-12 मिरच्या दिल्या. त्याच्यानंतर असे ते काळे बोटकं राहतात ना आपले खजुरीचे, ते 12-13 बोटकं दिले. 13 लाडू होते राजगिऱ्याचे, ते देऊन टाकले. त्याच्यानंतर पापड्या तळलेल्या होत्या, पापड्या उपासाच्या, काही साबुदाण्याच्या होत्या, काही बगरीच्या होत्या, काही आपल्या त्या बटाट्याचे चिप्स होते, काही वेपर्स होते, काही नागलीच्या पापड्या केलेल्या होत्या. नागलीच्या चालतात का उपासाला? नागलीच्या नव्हत्या, दुसऱ्या होत्या आहे का, नागलीच्या नव्हत्या आहे का. अशा 5-7 प्रकारच्या पापड्या होत्या. असं ते सगळं ताटगज भरलं. मंडळीने त्याच्या पुढे नेऊन ठेवलं. म्हणे करा फराळ. त्याने फराळाला सुरुवात केली. माझ्याकडे पहा, फराळाला त्यांनी सुरुवात केली. अर्ध निर्ध फराळ झालं. आणि मंडळीला तिकडे आठवण आली. मंडळीला वाटलं बाई आपण तर सगळं वाढलं, हे नेमकं दही राहिलं. तर मंडळी म्हणे हो तुम्हाला जर शिक दही देऊ का. आता दही देऊ का म्हणल्यानंतर तो जो फराळ करीत होता ना अण्णा, त्याला इतका झटका आला. तुम्हाला काय सांगा, इतका झटका आला, इतका गरम झाला. ते म्हणे अरे तुम्हाला काही आकली आहे का, आकली आहे काही. झालं काय. ते म्हणे हे फराळा संग दही नाही खायचं, मग काय सांगायचं आणि इकड्या. इतकी घाबरल्या तिने बिचारीनं असं एवढा मोठा डबा दह्याचा भरला. त्याच्यात किती मोठी साखर टाकली, त्याच्या पुढे नेऊन अशी आदळून दिलं. तिला वाटलं बाई येळणमाळ माणसाने काम करावं. सारं सकाळपासून उठल्यापासून राब राबायचं. पप्याचं आवरून द्यायचं, यांचं आवरून द्यायचं, सगळं करून द्यायचं. म्हातारीला चहा करून द्यायचा, म्हाताऱ्याला सगळं आंघोळीला पाणी द्यायचं, सगळं करून द्यायचं. आणि यांना फराळाला बसल्यावर सारं ताटात द्यायचं. एखादा पदार्थ विसरल्याने काय मरत माणूस, काम करता विसरत. माणूस इतका डापरतो, हे जर इतका डापरतो तर येणे जर ही केळाची फणी पाहिली तर मारायला बसला मला. मग तिने काय केलं, केळाची फणी त्याच्या पुढे नेऊन ठेवली. तिने त्याच्यातले 3-4 केळं खाल्ली. बरं का, हे सगळं खाऊन झालं. आणि सगळं खाऊन झाल्यानंतर मंडळी ताट उचलून घेऊन गेली. असा तो उठला, पालंगावरती बसला. पालंगावरती बसल्यानंतर मंडळी ताट घेऊन घरातच गेली. बा किचन मध्ये ताट ठेवलं. तेवढ्यात मंडळी घाबरतच म्हणले तिकडून. बरं का, माझ्याकडे ध्यानात नाही राहिलं, काल भाऊजींनी पपाया आणल्या होत्या. तो इतका अजून गरम झाला आता, पण तेवढं गरम होऊन मला नाही सांगता येणार. तो लयच गरम झाला. तो म्हणे अरे हे फळा उपासाला खावा लागत रे, तुम्हाला आकली कधी येतील काही नाही म्हणे. आणि इकडे ती पपई खाल्ली, त्याच्यातली ती पपई खाऊन झाली. आराम केला, झोपला. आणि झोपल्यानंतर तुम्हाला सांगतो 5 वाजता मंडळीने उठून दिला. म्हणे उठा, हरिपाठाला जायचंय, गावात जायचंय तुम्हाला, उठा. मग त्याला असं 5ला उठून दिला. तो असं उठला, पोट चुळीत माझ्याकडे पात्रा, पोट चुळीत असं उठला. मंडळीला म्हणे जर शिक डांबरल्याने झालं. कसं झालं आता मला खरं सांगा, तुम्ही जनावरांनी खाल्ल्यावर डांबरल्यावर नाही व्हायचं, मग काय म्हणे याला चरायला काही मर्यादा आहे का. तुम्ही पहा ना, अर्धा किलो खारी शेंगदाणे खाली. त्याच्यानंतर एवढं फराळण, एवढं मिरच्या आणि एवढं खजुरन ते खाल्लं. अक्षरशः इतका चरला महाराज हा, ढेकर द्यायला आकेला तर पपई आतून राम करीत होती. इतका चरला. आणि एवढा चरल्यानंतर मंडळीला म्हणतो डांबरल्याने झालं. मंडळी म्हणे मग काय करू. तो म्हणे बरं का बाई मला ना कोरा चहा ठेव, कोरा. मग तिनं असं कप भरून कोरा चहा ठेवला. त्याच्यात असं अर्ध लिंबू पिळून दिलं. माझ्याकडे पात्रा लिंबू पिळून दिलं. 5:30 वाजता त्याने तो कोरा चहा घेतला. आणि 5:30ला त्याने कोरा चहा घेतला तर 5:45 वाजता त्याला डळमळल्यावानी व्हायला लागलं. 5:45ला डळमळल्यावानी व्हायला लागलं. आणि 6 वाजता त्याला मळमळल्यावानी व्हायला लागलं. 5:45ला डळमळल्यावानी, 6ला मळमळल्यावानी व्हायला लागलं. आता मळमळल्यावानी व्हायला लागल्यानंतर ते पोटात जे गेलेलं होतं ते असं मिक्स झालं ना. ते तुमच्या ध्यानात आहे का सांगू परत एकदा सगळं. नको सांगू ना, ते दुधापासूनच आहे ध्यानात सगळं. ते सगळं असं मिक्स झालं. आणि मग ते असं सगळं मिक्स होऊन ते 6 वाजता त्याला असं मळमळल्यावानी झालं. आणि असं 6-6:30 त्याने असं भाडा 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 भाडा. आता मला सांगा त्या उलटीकडे पाहून कसं वाटत. लय भारी वाटत का, लय गोड वाटत बा, लय भारी असं वाटत का उलटीकडं. नाही असं वाटत का त्याच्यातून चमच्याभर भेटावं आपल्याला. नाही वाटत ना. ऐका आता हे फक्त
हे मला तुकोबरायांनी सांगितलेलं वैराग्य सांगायचंय म्हणून हा 9 रसातला बिभत्स नावाचा रस आहे, त्याला किळसवाना रस असं म्हणतात, तो सांगणं गरजेचं आहे. तुकोबराय म्हणतात या उलटीकडे पाहून माझ्याकडे पहा. तुकोबराय म्हणतात या उलटीकडे पाहून आम्हाला किळस येते. किळस नाही, तिरस्कार येतो. तिरस्कार, इतका तिरस्कार, इतकी किळस येते. अक्षरशः उलटीकडे पाहून किळस आणि तिरस्कार नाही, वाकलेल्या माणसाचा इतका राग येतो ना, असं वाटतं चपलीनं झोडावं का काय मुस्कडे, इतका राग येतो महाराज, त्याला लय राग येतो निवृत्ती महाराज. हा, आणि मग तुकोबराय म्हणतात त्या उलटीकडे बघून जेवढा तिरस्कार येतो, त्या उलटीकडे बघून जेवढी किळस येते, जेवढा तिरस्कार येतो, तेवढा तिरस्कार आणि तेवढी किळस ज्या दिवशी तुम्हाला संसारातल्या विषयाकडे पाहून येईन, त्या दिवशी समजून जायचं तुमचा संसार सफल झाला. वमिलिया अण्णा, वमिलिया अण्णा, लाळ न घोटी रसा. लाल न गोटी रसा. अजिबात त्याच्याबद्दल आस्था निर्माण होऊ नये. एकदम त्याची जितकी किळस आली तितकी किळस ज्या दिवशी संसारातल्या विषयाची आली, समजून जा तुम्ही संसार जिंकला. आणि असा संसार तुकोबरायांनी जिंकला. कारण तुकोबराय म्हणतात मला आता स्त्रिया दिसत नाही, तुका म्हणे तैशा दिसतील नारी, रिसाची परी आम्हा पुढे. तुकोबराय म्हणतात स्त्रिया आस्वल्ली दिसतात, स्त्रिया नाही. आणि धन सोने रूपी आम्हा मूर्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. तुकोबरायला धन दिसत नाही, सोनं दिसत नाही, श्रिया दिसत नाही. आता फक्त तुकोबरायला जळी तळी काष्टी पाशानी फक्त आणि फक्त विठ्ठल दिसतो. म्हणून तुकोबराय म्हणतात तरी झाली हे निश्चिंती सापडला हाती. बर तुकोबराय, सापडला हाती तरी झाली निश्चिंती. ही निश्चिंती तुम्हाला मिळाली, पण फक्त निश्चिंतीच का? तुकोबराय म्हणतात निश्चिंती नाही, आता गिरधर महाराज फार गोड, फार सुंदर आपण चाल गेली. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. बर, इंद्रियांचं समाधान झालं, आता तुमचं मन धावा घेत नाही. असं जगद्गुरु तुकोबराय तुमच्याकडे काय आहे तर तुकोबराय म्हणतात सापडला हाती. बरं, हे सापडला चाललं. एकदा तेवढा उलगाडा करू म्हणजे आपल्याला कीर्तन संपवायला सोपं जाईल. काय सापडलं? पैसे सापडल्यावर निश्चिंत होतंय का माणूस? पैसे सापडल्यावर निश्चिंत होतं का? नाही. आता जर तुम्ही इथून निघाले तुम्हाला जर असा पैशाचा बंडल सापडला, तुम्ही निश्चिंत व्हाल का? उलट नाही सापडल्यावर जितकं निश्चिंतीने घरी जाल ना, त्यापेक्षा जास्त तुम्ही चिंता तूर व्हाल. कुणाचं असेल. त्याला जर कळलं माझ्याकडे येतं तो काय म्हणल, दिले कमून नाही, चोरले का तो, लपवले का तो. ही जी चिंता आहे पैशाने कधीच मुक्त होत नाही. माणसाची चिंता वाढते, कमी होत नाही. मग काय अशी गोष्ट आहे ज्याने निश्चिंत होतं माणूस? तर तुकोबरायचंच एक समर्पक प्रमाणे सापडला हाती.
हरी आला आता मग कैसी भय चिंता साग साग मदनी सानिध मदनी द मग मदनी द मग मग सानी साग मदनी सा नाम्याची खीर चाकतो चोखोबाची गुरे राखतो हरी आला हाता देव हातात आला हरी हातात आला परमात्मा हातात आला देव सापडला म्हणून निश्चिंती संपली. बर एवढंच नाही आता माझं मन धावा घेत नाही धावा घेत मन का कारण आता कोठे धावे मन का तुमचे चरण देखलिया देवाचे चरण पाहिले मन धावा घेत नाही. आता सांडीला हेवा अवघा संचिताचा कोणाचा हेवा नाही आणि कोणाचा दावा नाही. काय कोणाचा हेवा धरायचा अहो साधारण आमदार जर ओळखीचे असले ना आमदार भगवान महाराज आमदार आपल्या परिचयाचे असू द्या खासदार परिचयाचे असू द्या लोक छातीला हात लावून सांगत येत अय आपल्या नाही नाद लागायचं का साहेब ओळखीचे आहेत आपल्या इतके नावानिशी ओळखतात साहेब आपल्याला. मग साहेबाची ओळख जर माणूस छातीला हात लावून सांगतो तर जिथे जगद्गुरु तुकोबरायच्या हातात विश्वाचा नायक आहे काय तुकोबरायला कोणाचा हेवा आहे कोणाचा हेवा नाही. बरं दावा नाही हेवा नाही आणि संचित तर मुळीच नको का कारण तुकोबराय स्पष्ट शब्दात सांगतात तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू येते कल्पतरू पुरविती आम्ही फक्त इच्छा करायची वेळ आहे कल्पतरू इच्छा पुरवते. मग संचिताची काय गरज आहे संचिताने जे मिळतं ते कल्पतरू देते. मग संचित नको हेवा दावा नको का नको कारण विश्वाचा नायक सापडला हाती देव सापडला. आणि पहा ना तुकोबरायच्या जीवनात देव किती जवळ आहे. अहो देव जाऊ द्या मोरद्या हा काळ सगळ्या जगाला खायला उठला तो काळ तुकोबरायच्या हातात आहे हातात नाही पायाखाली आहे पायाखाली नाही. तुकोबरायला पाहून थरथर कापतो. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ तुकाराम 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 नाम घेता कापे यम हे तुकोबरायचं सामर्थ्य आहे. जळी दगडा सहित वया तारियल्या जैशालाया हा धन्य तुकोबा समर्थ हे तुकोबरायचं सामर्थ्य. काळाने तुकोबरायचं नाव घेऊन कापावं इतकं सामर्थ्य तुकोबरायकडे आहे. तुकोबराय म्हणतात सांडीला हेवा अवघा संचिताचा ठेवा. पण तुकोबराय का हो हे सगळं सामर्थ्य तुम्ही कुठून मिळवलं. तुकोबराय म्हणतात माझ्याकडे सगळ्यात मोठी जादू आहे जी जादू कलियुगात सगळ्यांना करता येते. कुठली जादू तुकोबराय तुका म्हणे का
माझ्याकडे सगळ्यात मोठी जादू आहे, सगळ्यात चांगली वस्तू आहे, सगळ्यात चांगली गोष्ट आहे. ती सगळ्यात चांगली गोष्ट तुकोबराय आपल्या सगळ्यांना सांगणार आहे. तुम्ही सावध आहेत का? तुकोबरायांनी सांगितलेली गोष्ट ऐकायला? ऐका ऐका. तुकोबरायासाठी नका ऐकू, तुमच्या स्वतःच्या कल्याणासाठी ऐका. ऐका, तुमच्या फायद्यासाठी ऐका. ऐका, तुमच्या जीवनाच्या उद्धारासाठी ऐका. तुमच्या जीवनात प्रगती करायची तर ऐका तुकोबरायांनी काय सांगितलं. तुकोबराय म्हणतात, हे सगळं जे मला मिळालं ना, याच्या मागे माझं काही सामर्थ्य नाही. हे सगळं जे मिळालं ते फक्त एका गोष्टीमुळे मिळालं. मी एक काम केलं. काय काम केलं? तुका म्हणे काम. आणि काय काम? निरसोनिया घेता नाम. मी भगवंताचं भजन केलं आणि भगवंताचं भजन करून मला हे सगळं मिळालं. बरं तुकोबराय, कळालं भगवंताचं भजन, पण कोणतं भजन केलं सांगितलंय तुकोबरायांनी. सगळ्यांनी टाळी वाजवून माझ्या बरोबर करा. विठोबा रखुमाई. हरि जय जय ढोबार कुमार, ढोबार कुमार, जय जय ढोबार कुमार, ढोबार कुमार, ढोबार कुमार, हरि जय जय ढोबार कुमार, सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती नाही. धावा घेत इंद्रियांचे समाधान. सांडीला हेवा अवघा संचिताचा ठेवा. तुका म्हणे काम निरसोनिया घेता नाम. नाम घेतलं, भगवंताचं नाम, प्रभूचं नाम घेतलं, देवाचं नाव घेतलं, संतांची संगत केली. या सगळ्या गोष्टीतून आम्हाला मिळालं ते भगवंताच्या चरणावरती जागा मिळाली. संतांची संगत आपल्या जवळ आहे. आपण भाग्यवान आहेत, आपण भाग्यवान आहेत. संतांची संगत आपल्याला मिळाली. अहो, जन्म जन्म गेले पण माणसांना संत कळाले नाही. संत कळाले तर संत भेट झाली नाही. संत भेट झाली तर संतांचा संग लाभला नाही. ऐका, आणि आम्ही इतके भाग्यवान आहे, आम्हाला जन्मही आला, ज्ञानोबा तुकोबरायच्या नंतर आला, जोग बाबांच्या नंतर आला, त्याच्यानंतर माधव बाबा इथं आल्यानंतर आला. माधव बाबांच्या संगती आम्हाला मिळाली. संत कळाले, साधू कळाले, संगत लाभली. आम्ही भाग्यवान आहे. आता ऐका काय करायचंय. आता आमच्या 2 टप्पे सरकलेत. आता फक्त त्यांच्या संगतीत भगवंताचं नाम घ्यायचंय आणि देवाला प्राप्त करून घ्यायचंय. एवढं एक काम राहिलं पहा. आणि ते काम आपल्याला करून जीवाचा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि तो जीवाचा उद्धार करावा यासाठी संतांनी केलेला हा उपदेश या ठिकाणी मला आपल्या सर्वांच्या चरणावरती ठेवायचा आहे. सेवा या ठिकाणी ठेवायची. पण जाता जाता येणाऱ्या 22 तारखेचा उत्सव जो आहे तो उभ्या हिंदुस्थानामध्ये सुरू आहे. उभ्या हिंदुस्थानामध्ये त्याची जागृती सुरू आहे. आपल्याला तो उत्सव करायचा आहे. कोणता उत्सव करायचा आहे? रामललाची स्थापना अयोध्येमध्ये होणार. अयोध्येमध्ये रामप्रभूंचा आता स्थापना होणार आहे. कारण अयोध्येमध्ये रामप्रभू येणार आहेत. मेरे झोपडी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरी जन्मों के मेरे जन्मों के सारे पाप धुल जाएंगे, राम आएंगे, मेरी झोपड़ी के सारे भाग खुल जाएंगे, राम आएंगे,
राम प्रभू येणार 22 तारखेला रे. ऐका, आतापर्यंत अयोध्येला कोण कोण गेलं होतं याच्या आधी? अयोध्येला गेलेलं कोणी आहे की ते? तुम्ही गेले होते. अजून कोण कोण गेलं? तुम्ही गेले होते. सांगा मला, अयोध्येतला राम कशा खाली होता? हा, ताडपत्री खाली बांधलेला होता राम आपला. अशी ताडपत्री बांधली. अरे आपण आपल्या कांद्याला पावसापासून वाचायला, तांदळाला पावसापासून वाचायला सुद्धा असा बारदाना बांधत नाही, असा बारदाना रामाला बांधलेला होता. अशा बारदाण्याखाली राम प्रभू होते. आणि 500 वर्ष झाले रामाला, 500 वर्ष झाले रामाला बारदाण्याखाली बांधलेला आहे राम. ज्या रामामुळे आमचं जीवन आहे, जो राम आमच्या अंतःकरणाने, ते ज्ञानोबा म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू. जो आमच्या अंतःकरणात आहे, जो आमचा माईबाप आहे, जो या विश्वाचा नायक आहे, तो प्रभू साक्षात भगवान प्रभू श्री रामचंद्रजी बारदाण्या खाली राहिले हो, ताडपत्री खाली राहिले 500 वर्ष. अरे मग जर 14 वर्षाचा वनवास भोगून राम प्रभू आले, तर अयोध्येने दिवाळी केली. आता 500 वर्षाचा वनवास संपूर्ण जर राम आपल्या मंदिरात येतात, आता काय केलं पाहिजे? दिवाळीच केली पाहिजे. आणि दिवाळी सुद्धा अशी तशी करायची नाही, इतका आनंदात करायची महाराज. 22 तारखेला दिवे लावून रामललांचं स्वागत आपल्याला करायचं. पहा, कारण आपण याच्या अगोदर म्हणत होतो बनाएंगे मंदिर, मधल्या काळात म्हणत होतो बन रहा है मंदिर, आणि आता काय म्हणायचं? बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है अवधपुरी का नाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. टाळी टाळी, एक टाळी वाजवा. हा, सगळे एक टाळी वाजवा. रामप्रभू येण्याचा ज्यांना आनंद झाला त्यांनी हात वरती करून टाळी वाजवायची आहे. सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा करायचा आहे, कारण प्रभू 500 वर्षानंतर येतात. मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा के हो गए हम है दीवाने राम के, राम जी की डोली चले बोले बजरंगबली, भक्त अयोध्या राम के. अब हमें नहीं हमारा दिल में चाहे कुछ भी हो अंजाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है अवधपुरी का नाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. प्रभु रामचंद्र भगवान की. आता असे वरती वरती वरती, असे वरती करून म्हणलं पाहिजे, वरती करून. ऐका, आता फक्त टाळी वाजून चालणार नाही, टाळी वाजून चालणार नाही. आता त्याचा गजर झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? गजर झाला पाहिजे. त्याचा गजर प्रत्येक घरात झाला पाहिजे. माझं रोजच्या कीर्तनात चाललंय, आणि तुम्ही सुद्धा घराघरात केलं पाहिजे. काय? हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा. हा, आवाज येऊ द्या चांगला. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. तुमचा आवाज आला पाहिजे. भारत का बच्चा बच्चा. हाँ, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. बड़ा 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 सर्व हे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. बच्चा बच्चा जय जय श्री राम. धन्य है वो वानर सेना जिसने सेतु को बना दिया, धन्य है वो वानर सेना जिसने सेतु को बना दिया. अरे राम नाम लिख कर पत्थर को पानी में तैरा दिया. राम भक्त हनुमान का नारा, जय श्री राम. राम भक्त हनुमान का नारा घर घर गाए जाएगा. प्रभु रामचंद्र भगवान की हात वरती. हा, ज्यांना उभं राहायचं असेल उभं राहा, नाचायचं असेल नाचा, हातपाय मोकळे करायचे असेल तर करा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा
ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली पिता म्हणे काम निरसोनिया घेता नाम नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान झालेली सेवा भगवतचरी समर्पित करतो सेवेला पूर्ण विराम देतो चुकला असेल बुद्धीचे दोष आहे बरोबर आहे तो संतांचा कृपाप्रसाद आहे आपल्या जवळ घेऊन जा जीवाचं कल्याण झाले वाचून राहणार नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो सर्वच मान्यवरांना ज्येष्ठ श्रेष्ठांच्या चरणावरती गुरुजनांच्या चरणावरती गुरुबंधूंच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो आणि थांबतो विठ्ठल जय जय